आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो जयंत आणि त्यासोबत जानू दोघंही जण मस्तपैकी आता हे पाणीपुरी खात असतात. त्याच वेळेला जानूने मुद्दामून जयंतला आता सांगितलेलं असतं की तुम्ही तिखट पाणीपुरी खाऊ शकत नाही. त्यावर त्याने आता तिच्यासोबत चॅलेंज लावलेलं असतं. तो म्हणतो की मी खाऊ शकतो. मग आता त्याला जानू म्हणत असते की दाखवाच तुम्ही आता मला खाऊन तिखट पाणीपुरी. मग आता तो एक नाही दोन नाही अशा पाणीपुरी खातच राहतो. आणि जेव्हा तो आता अशा पाणीपुरी खात असतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात ना पाणी, कानातून धूर सगळं काही येत असतं. पण आता तो काय करणार? त्याला तर शांत राहण्यावाचून पर्यायच नव्हता. त्यामुळे आता तो शांत असतो. आणि जेव्हा तो आता शांत राहतो ना, तेव्हा मात्र त्याला आता त्रास होत असतो. पण काय करणार? जानूने त्याला प्रॉमिस केले म्हटल्यावर दुसरा काही पर्यायच उरलेला नसतो. मग आता तो गपचूपपणे खातो, तर दुसरीकडे सगळीजण गाणी लावून आता नाचत असतात. आणि तेव्हा तो इकडे पाणीपुरी एन्जॉय करत असतो. म्हणजेच ना, त्या पाणीपुरीवाल्याला तो अजून एक द्या असं म्हणून तो आता पाणीपुरी मागत असतो. त्यानंतर आता मात्र त्याला खूप जास्त त्रास होऊ लागतो. तो अक्षरशः चक्कर येऊन तिथेच कोसळतो. जसा तो चक्कर येऊन तिथे कोसळतो ना, तसा पाणीपुरीवाला लगेच त्याला उचलायला येतो. आणि सगळ्यांचंही लक्ष जातं. सगळीच जण आता त्याच्याकडे धावत जातात आणि त्याला विचारत असतात की काय झालं, ओके तर आहे ना, हे सगळं काही कसं झालं. जानूला माहिती असतं की या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या आहेत त्या. पण जानू आता शांत असते. जानू काहीच बोलत नाही, कारण जानूला माहिती ती जर बोलली तर तिला आता ओरडा भेटणार आहे. तर तो पाणीपुरीवाला म्हणतो की ह्यांनी ना चॅलेंज लावलं होतं, म्हणूनच त्यांना एवढा त्रास झालाय. मग कसलं चॅलेंज आणि काय, हा प्रश्न देखील आता विचारला जातो. मग आता जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, तेव्हा मात्र तो जानूचं नाव जराही घेत नाही. कारण त्याला माहिती आहे जानूचं नाव घेतलं तर जानूला घरातले सगळेजण ओरडतील आणि जानूला त्याला ओरडा द्यायचा नव्हता. या निमित्ताने का होईना जानूच्या मनामध्ये त्याला जागा निर्माण करायची होती. त्यामुळे घरात सगळेजण त्याला विचारत असतात की तुम्हाला कोणी चॅलेंज दिलं होतं आणि तुम्ही हे सगळं का केलं. त्यावर तो स्वतःचं नाव घेत म्हणत असतो की मला ना हे चॅलेंज मी स्वतःच दिलं होतं. ते काय आहे ना, खरं तर ना मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकणार नाही आणि म्हणूनच मी स्वतःलाच हे चॅलेंज दिलं. कारण मला ना हल्ली तिखट खायची सवय नव्हती आणि त्यामुळे मग त्रास होत होता. त्यापेक्षा मग मी विचार केला की आपण जरा तिखट खाऊन एकदा बघावंच की किती आपल्याला त्रास होतो ते. इकडे आता बँकेला ह्या सगळ्या गोष्टी कळत नसतात, म्हणूनच त्याला आता हे सगळं काही समजवायचं काम ना इकडे आरती करत असते. मग आता ही गोष्ट जेव्हा बँकेला समजते तेव्हा तो सुद्धा डोक्याला हात लावून घेतो. पण आता जानू घाबरलेली असते. जानूला असं वाटतं की ह्यानं आपलं नाव घेतलं तर खपलोच. मग आता विचार करत असते की काय करावं, पण आता ती शांत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं, पण जयंतने ना बिलकुलही जानूचं नाव घेतलेलं नसतं. त्यामुळे ती आता टेन्शन फ्री झालेली असते. ती आता विचार करते की या माणसाबद्दल मी जसं काही विचार करत होती ते सगळं काही खोटंच आहे. म्हणजे हा माणूस चांगला आहे असं कुठेतरी तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची इमेज आता होत असते. मग आता जयंतला होणारा त्रास बघून बाबाने म्हटलेलं असतं की जा ह्याला जरा ना एक काम करा, घेऊन जा, म्हणजे कसं ह्यालाही जरा बरं वाटेल डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर. मग आता सिद्धू म्हणत असतो मी घेऊन जातो, पण सिद्धूच्या अंगाला आता हळद लावलेली असते. त्यामुळे बाबा सांगत असतात की सिद्धू तू राहू दे, तू नको घेऊन जाऊ. मग आता सिद्धूला शांत बसायला सांगितलं जातं. पण हरीश आणि वँकी असतात ना, ते म्हणत असतात की आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यावर जयंत आधी नाही म्हणत असतो, पण जयंतला मात्र नाही या सगळ्याचा त्रास खूप जास्त झालेला असतो. त्यामुळे त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं होतं. कारण खूप जास्त तिखट पाणीपुरी किंवा कोणतीही तिखट गोष्ट तो कधीच खात नव्हता. पण आज त्याला ही तिखट गोष्ट खावी लागली होती, का तर जानूने चॅलेंज दिलं होतं म्हणून. आणि त्याचसाठी त्यानं हे चॅलेंज स्वीकारलेलं सुद्धा होतं. आणि जेव्हा आता तो हे चॅलेंज स्वीकारतो तेव्हा त्याच्यामुळे त्याची ही हालत झालेली होती. पण आता मात्र त्याला जेव्हा हरीश आणि वँकी डॉक्टरकडे घेऊन जातात तेव्हा जानू एकटक अशी बघत असते. दुसऱ्याकडे आता सकाळी आपल्याला पाहायला मिळतं
इकडे मात्र आता आजीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि आजी डॉक्टरांकडे बघत असते. डॉक्टर म्हणत असतात की आजी आता लवकर लवकर बोलायला लागा. आजीला पण हेच हवं असतं की कधी एकदा आपण पटापट बोलायला लागतोय आणि जयंतचं सत्य बाहेर काढतोय. डॉक्टरांना आता श्रीनिवास विचारतात की कुठपर्यंत आहे परिस्थिती, म्हणजे आईकडे बघता तुम्हाला काय वाटतंय. तर डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात की भरपूर प्रोग्रेस आहे त्यांच्यामध्ये. आम्हालाही वाटलं नव्हतं की इतके छान प्रोग्रेस असेल, पण येत्या काही 2-4 दिवसात ना खूप जास्त डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आहे. अशीच जर डेव्हलपमेंट झाली तर लवकरच त्या बोलायला सुद्धा लागतील, असंही आता डॉक्टर जे आहेत ते श्रीनिवास यांना सांगत असतात. मग दुसरीकडे वीणाही आता आईंना म्हणत असते भावनाचं लग्न होतंय तर आजी एकदमच ना व्यवस्थित बऱ्या झाल्या आहेत. ते एका अर्थी बरंच झालं, आजी इतक्या पटकन रिकवर होत आहेत त्या. आता जानूचा संसारही त्या एकदम त्यांच्या डोळ्यांनी पाहतील. भावनाचं लग्न होत आहे तर त्या खुश होत्या, पण जानूचा संसार बघायचं म्हटलं तर मात्र आता आजीच्या चेहऱ्यावरच्या नक्षाच बदली झालेल्या असतात. आजी तर आता पाहतच राहतात, पण दुसरीकडे मात्र आजीचा हा चेहरा बाकी कोणालाही जाणवत नसतो. पण आजीला हेच वाटत असतं की त्या माणसापासून ना काही झालं तरीसुद्धा आता लांब ठेवायचं, असं आता विचार सुरू असतो. त्यातच ना बाहेर आता बांगड्या भरायला प्रोग्राम असतो आणि त्यासाठी बांगड्या भरायला एक बाई आलेली असते. तिने आता सगळ्यांच्या मापाच्या बांगड्या व्यवस्थितपणे आणलेल्या असतात आणि मग ती तिथे येऊन म्हणत असते की चला आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे. तर सगळीजणं तयारीतच असतात. भावनाला सुद्धा आता चुडा भरणार असतात. तर दुसरीकडे वीणा त्यासोबत सिंचना हे सगळेजण तयारीत असतात, कारण आज सगळेजणं भावनाचं लग्न आहे म्हटल्यावर 2-2 डझन चुडा भरायचं आता ठरत असतं. मग जानू त्यांना म्हणत असते की प्रत्येकाने बांगड्या भरा. मला तर या सगळ्या बांगड्या बघून असं वाटतंय ना की कधी एकदा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मी घालते. खरंच ना किती सुंदर बांगड्या आणल्या आहेत ना ह्यांनी, असं आता जानू म्हणत असते. भावना म्हणत असते की हो, तुला कोणती बांगडी घ्यायची आहे ना ती घे, आम्ही तुला कधीच काही बोलणार नाही. मग आता इकडे आरती त्यासोबत सिंचना ह्या सगळ्याच जणी बांगड्या भरत असतात आणि तेवढ्यातच ना आता तिथे आजी त्यासोबत निलांबरी आणि रेणुका ह्या सुद्धा आलेल्या असतात. बांगड्यांचा हा प्रोग्राम असतो आणि त्यामुळेच ना रेणुका खूप जास्त खरं तर खुश असते. रेणुका म्हणत असते की असा हा प्रोग्राम ना आजकाल कुठे जास्त बघायला मिळत नाही, पण आता तुमच्याकडे आलोय ना तर बरं वाटते बघा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बघा ना, बऱ्याचदा आपण बघतो की आजकाल लग्नाच्या आधी असे काही प्रोग्राम केले जात नाही. मग ते मला असं वाटलं की जर असे प्रोग्राम जर केले गेले ना तर खरंच ना पहिल्याचे दिवस आठवतात. आता कसल्या ते संगीत आणि मग पार्टी हे सगळं काही चालतं, पण तुम्ही हे जे काही नियोजन केले ना ते खूपच छान आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा आता तीही म्हणत असते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोललात. हे सगळं नियोजन ना खरं तर करायला खूप उशीर गेला, पण बरं झालं. छोट्या खाणीत ना जेवढं काही करता येतं ना तेवढं पॉसिबल आम्ही करत असतो, पण बरंच झालं एकंदरीत सगळ्या काही गोष्टी ना सगळ्यांच्या मनासारख्या होत आहेत. मग प्रत्येकजण एक एक करून आता बांगड्या भरायला येत असतं. रेणुकाही बांगड्या भरायला आलेली असते. मग आता इकडे निलांबरीला सुद्धा सांगितलं जातं की तूही जा, तूही बांगड्या भरून घे. मग आता तीही बांगड्या भरण्यासाठी म्हणून पुढे जाते. मग आता निलांबरी ही बांगड्या भरून घेते. जानू आता सगळ्यांची नावं वगैरे लिहून घेत असते, म्हणजे कोणी किती बांगड्या भरल्या आहेत त्याचा हिशोब आता ह्या जानूला करायचा असतो. ही जानू आता हे सगळं करत असते. मग तेवढ्यातच आजीला सुद्धा बोलवलं जातं. आजीलाही सांगितलं जातं की तुम्हीही बांगड्या भरून घ्या. मग आता जेव्हा आजी बांगड्या भरण्यासाठी पुढे येतात ना तेव्हा ती बांगड्या भरायला आलेली ती बाई असते ना ती मात्र आता म्हणत असते की सॉरी, पण मी ह्यांना बांगडी भरू शकत नाही. मग त्यावर आता भावना त्यांना म्हणते की काय प्रॉब्लेम आहे बांगडी भरायला तुम्हाला ह्यांना. मग आता ह्या अशा प्रसंगात ह्यांना बांगड्या भरल्या जात नाही आणि ह्यांना तर चुडा हिरवा भरलाच नाही आहे, कारण आहे ना या सवासीत नाही आहेत ना त्यामुळे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना यांच्यासाठी ह्या लाल बांगड्या घ्या आणि त्यांना सांगा ह्या बांगड्या घरी जाऊन घालायच्या, इथे काही घालायला वगैरे त्या बांगड्या देत नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इथे भावना म्हणत असते की प्रत्येक वेळेला तुम्ही असं कसं काही म्हणू शकता, म्हणजे मला मुळात कळतच नाही आहे. आपण एक स्त्री आहोत आणि एका स्त्रीची जी काही इब्रत असते ती स्वतःच आपण का काढायची. म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतच असतं की आपणही असा हिरवा चुडा भरावा. मग त्या आजीला वाटत नसेल का, तुम्हाला बांगड्या भरायच्या नसतील तर इट्स ओके, मी त्यांना बांगड्या भरू शकते आणि ते सुद्धा इथे, असंही आता भावना तिच्या विरोधात जातच बोलत असते. भावना
भावना जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या या नीलांबरीला आणि आजीला तर मोठा धक्काच बसलेला असतो. त्या तर विचारच करत राहतात की हे सगळं काय बोलते भावना. आता भावनाचा विचारही योग्यच असतो, कारण भावना ना आता नवीन पिढीनुसार चालत असते आणि त्यामुळेच भावनाने आता सरळ आणि साधं सांगितलेलं असतं की तुम्हा लोकांना जर नाही घालायच्या असतील तर मी घालेन, आणि त्याच वेळेला आता तुम्हाला कोणत्या बांगड्या आजी घालायच्यात असं भावना स्वतःहूनच आजीला विचारते. तर आजी म्हणते की तुला ज्या आवडतील ते घाल, त्यापेक्षा एक काम कर ना, ह्या लाल बांगड्या आहेत ना त्याच माझ्या हातात घाल. पण आजीचं मन असं असतं की आजीला ना त्या बांगड्याच हिरव्या घालायच्या असतात. म्हणजे प्रत्येकाचं असतं ना की आपल्याला सुद्धा असाच हिरवा चुडा घालायला हवा, प्रत्येकाने घातलाय म्हटल्यावर तसं आजीचंही मन होत असतं. म्हणूनच आजी आता भावनाला लालच चुडा घालायला सांगत असते की मी त्या बांगड्या घालेन असं आता म्हणत असते. पण भावना ही आजीला बरोबर ओळखून असते. भावना आजीला म्हणत असते की नाही आजी, तुम्ही सुद्धा ह्या हिरव्याच बांगड्या घालायच्यात. ते काय आहे ना, आपल्या घरामध्ये लग्न आहे आणि तुमच्या लाडक्या नातवाचं लग्न आहे सिद्धिराजचं, मग कसं चालणार आहे, तुम्हाला सुद्धा ना याच बांगड्या घालाव्या लागतील असंही आता म्हटलं जातं. मग आता त्या बांगड्या स्वतः हिरव्या बांगड्या ज्या असतात ना त्या स्वतःच आता भावना ही तिच्या हातामध्ये घालू लागते. आजी जेव्हा हातामध्ये तिच्या हिरव्या बांगड्या बघते ना, तेव्हा मात्र इकडे सिंचनाचे डोळे अगदी पाणावलेले असतात. आजीला सुद्धा भरून आलेलं असतं. म्हणजे आजीनं आता मनातून विचार करते की या बाईसाठी मी हिला किती त्रास दिला, हिच्यासाठी काय काय म्हणून केलं, पण आज हीच बाई माझ्यासाठी किती खंबीरपणे उभी राहिली ना, असा विचारच ना आता इथे असणाऱ्या या आजीच्या मनामध्ये येत असतो. आता आजीच्या बांगड्या हिरव्या वगैरे भरून होतात, मग त्यामुळे आजीनं आता थोडी बाजूला जाते. कारण आहे ना तिला आता तिचे ते पूर्वीचे दिवस आठवतात. शेवटी जेव्हा ती सवासीन होती तेव्हाच अशा हिरव्या बांगड्या वगैरे घालून मिरवायची, आणि त्यानंतर तिने आत्ता ह्या हिरव्या बांगड्या घातलेल्या असतात. आणि मग आता ती थोडी बाजूला जाते, त्यावर भावना तिच्याकडे जाते आणि भावना म्हणते की आजी काय झालं आहे तुम्हाला, असं मनामध्ये काही वाटतंय का, काही बोलायचं आहे का. पण आता आजी काहीच बोलत नसते. पण भावना बोलते जर काही बोलायचं असेल तर मनापासून बोलायचं आजी, मागचा पुढचा विचार करायचा नाही, मन मोकळेपणाने बोलायचं. मला माहिती आहे तुम्हाला आवडलं आहे, हे तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्या आहेत आणि तुमच्यासाठी मी हा स्टँड घेतला, हे तुम्हाला आवडलं आहे, पण तुम्ही ते बोलू शकत नाही हे मला कळतं आहे. पण आता भावनाकडे बघूनच ना आजी खरंच ना खूपच स्वतःला एकदम धन्य समजत असतात की इतकी चांगली सून आपल्या घराला लाभलेली आहे. आपण इतका वाईट विचार तिच्याबद्दल करत होतो, पण आज खऱ्या अर्थानं ती इतकी चांगली वागली आहे ना, त्यामुळे आता विचारच करत राहिल्यासारखी असते. आता आजी भावनाच्या विरुद्ध बाजूला जाते आणि आता आजी नीलांबरीला बोलवून घेते. कारण नीलांबरी आणि आजी यांनी ठरवलेलं असतं की काही ना काही कुरघुड्या करायच्या, लग्नात सुद्धा हे लग्न कसं निर्विघ्नपणे पार पडू नये यासाठी सुद्धा ह्या दोघींनी प्लॅनिंग केलेलं असतं. मग आता आजी लगेचच नीलांबरीला बाजूला घेऊन जाते. कारण आता आजीला नीलांबरीला सांगायचं असतं जे काही प्लॅनिंग केलं आहे ते तुर्तास तरी थांबवायचं, आता कुठचंही पुढचं प्लॅनिंग करायचं नाही हेही आता तिने सांगितलेलं असतं. म्हणूनच आता नीलांबरीला आजी सांगत असते की जे काही ठरवलंय ना पुढचं ते सगळं कॅन्सल करायचं. त्यावर आता नीलांबरी म्हणते पण का का आजी असं तुम्ही बोलताय, आपलं ठरलं आहे ना, मग या सगळ्या गोष्टी कशा काय विसरून चालणार आहेत. पण आजी आता म्हणत असते की मी तुला सांगितलंय ना, नाही म्हणजे नाही. खरं तर त्या मुलीला ओळखण्यात मीच कुठेतरी चुकले आहे, पण आता मला कळून चुकलेलं आहे की ती मुलगी या घरासाठीच एकदम परफेक्ट आहे आणि तिला यानंतर आहे ना काहीसुद्धा बोलायचं नाही आणि त्यांचं लग्न मोडायचा तर जराही प्रयत्न तू बिलकुलही करू नकोस असं देखील आता सांगितलेलं असतं. मग आता नीलांबरीसुद्धा आजी एवढी बदलली बघूनच ना चकित झालेली असते. तिला तर आता कळतच नसतं की आजीला एवढा बदल झाला आहे आजीमध्ये, फक्त बांगड्या घालायला दिल्यात म्हणून. मग आता आजी जी आहे ती रागातच नीलांबरीकडे बघत असते आणि सांगितली ती गोष्ट ऐकायची, जास्त पुढे पुढे करायचं नाही, पटपट करायची नाही, समजलं ना, असंही आता आजीला नीलांबरीला सांगितलेलं असतं. म्हणूनच आता नीलांबरीला आजीचं ऐकावंच लागतं, तिच्याकडे दुसरा काही ऑप्शन नसतो. नीलांबरी आता शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे सगळेच पाहुणे जे आलेले असतात बांगड्या भरायला वगैरे, ते आता एक एक करून आता जात असतात. आणि जेव्हा एक एक करून ते सगळेजण जात असतात ना, तेव्हा मात्र आता इथे सिंचना सगळं काही आवरत असते. पण सिंचनाला आता सांगितलं जातं की नको आवरू, राहू दे, मी आहे ना हे सगळं काही करायला, असं सिंचनाला म्हटलं जातं.
जातं. मग आता लक्ष्मी सिंचनाला इतकं समजून घेते ना, हे बघूनच ना आता अगदीच ना मन भरून आलेलं असतं. मग आता इकडे लक्ष्मी जी आहे ती विचार करत असते की हे सगळं काय होतंय. रेणुका लगेचच किचनमध्ये जाते आणि तर तिच्या डोळ्यात पाणी बघून लक्ष्मी म्हणत असते की काय झालं, काय असं करताय तुम्ही, डोळ्यात पाणी का एवढ्या शुभप्रसंगी. त्यावर मात्र आता रेणुका म्हणते की बघा ना, जेव्हा भावना सिद्धूचं पहिल्यांदा लग्न होत असतं आणि तेव्हा लग्न होत असताना मला या काही हौशी करता आल्या नाही, पण आज त्यांचं नव्याने पुन्हा लग्न होते तेव्हा या सगळ्या काही गोष्टी करता येत आहेत. म्हणूनच ना याचा खूप जास्त आनंद आहे मला. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे रेणुका म्हणत असते की खरंच ना पहिल्यांदासुद्धा ना मी भावनाला ओळखण्यात कुठेतरी कमी पडले आणि तुम्ही बघा ना माझ्या दोन्ही मुलांची किती चांगली काळजी घेता, सिद्धूची पण आणि त्याचसोबत सिंचनाची पण. मी खरं तर ना खूप जास्त भाग्यवान समजते की मला ना ह्या सिंचनाच्या सासूचं कौतुक वाटतं, म्हणजे खास करून लक्ष्मीचं. ती म्हणत असते की मी ना सिंचनासाठी खूप जास्त लकी आहे, की मला असं विचारत होतं की सिंचनाचं कसं होईल काय होईल, पण तुम्ही तिला इतकं समजून घेताना अगदी मुलीप्रमाणे, त्यामुळे मला बरं वाटतं. मग आता लक्ष्मी म्हणत असते मी तुम्हाला आधीही सांगितले माझ्यासाठी सगळी मुलं सारखीच आहेत, तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही नीट होतंय ना. मग आता डोळ्यात पाणी नको आहे हां, असं आता रेणुकाला ती म्हणत असते. रेणुकाने आधी भावनाला सुद्धा ओळखण्यात चूक केलेली असते आणि त्यामुळे थोडं गिल्टी तिला वाटत असतं, पण आता सगळं छान होते म्हणून त्या डोळ्यात थोडेसे का होईना अश्रू आलेले असतात. पण लक्ष्मी तिला सावरत असते आणि लक्ष्मी म्हणत असते की नको रडू, नको त्रास करून घेऊ, या सगळ्या काही गोष्टी होतील क्लिअर, असंही बोलून ती आता सावरून घेते. तोपर्यंत बाहेरून आवाज येतो, त्यामुळे बाहेर आता पटकन जावं लागणार असतं आणि त्यामुळे आता रेणुकाला लगेच लक्ष्मी सांगते की डोळे फुसा, आपल्याला बाहेर जायचं आहे. मग आता ती सुद्धा डोळे वगैरे फुसते आणि दोघीही जणी आता बाहेर जायला निघतात, कारण बाहेरसुद्धा बरीच कामं बाकी असतात आणि आता रेणुकासुद्धा निघणार असते, कारण त्यांनाही घरी जायचं असतं. मग आता लक्ष्मी आणि रेणुका या दोघीही जणी घरी जायला निघतात. लक्ष्मीला आता रेणुका शेवटचं भेटते, मिठी वगैरे मारते, तिला म्हणत असते की थँक्यू, तुम्ही माझ्या मुलांना इतकं समजून घेता. रेणुका आता जाते, तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीसुद्धा बाहेर जायला निघते. इकडे आता भावनाच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की काय करावं, सारखं ती ऑनलाईन येत असते, ऑफलाईन जात असते, तिचं मन येणं नुसतं बेचैन झालेलं असतं, का काय माहीत नाही, पण तिला असं विचित्रच वाटत असतं. आणि तेवढ्यातच ना तिच्या मोबाईलवर सिद्धूचा फोन येतो. सिद्धू आता भावनाला म्हणत असतो की भावना काय झालं आहे, सांग ना काय झालं. मग भावना म्हणते की कुठे काय, आणि त्यावर तो म्हणतो की काय झालं, तू टेन्शनमध्ये दिसते, तिकडे तिकडे फेऱ्या मारतेस, सारखं मोबाईल बघतेस, काय झालंय. मग भावना म्हणते तुम्हाला कसं माहिती, सिद्धू तिकडे होता पण भावनाचं मन बरोबर ओळखत होता. भावनाला म्हणत होता की तू सारखं चॅटिंग ओपन करते, चॅटमध्ये मला तू दिसते ऑनलाईन ऑफलाईन, काय चाललंय, काय होतंय का, काही बोलायचं आहे का, असं सुद्धा ती म्हणत असते. पण आता खरं तर भावनाला ना इतकं सिद्धू ओळखत असतो, त्यामुळे आता भावनासुद्धा खूप जास्त खुश असते की आपला होणारा नवरा आपल्याला इतका विचार करतोय, आपल्याला ओळखतोय, त्यामुळे थोडीशी भावना अशी खुश असते. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की पार्लरमधून भावना आता गायब झालेली असते, पण आता हे कारस्थान आजीने तर सांगितलेलं असतं की करायचं नाही, मग या निलंबरीने एकटीने केलेलं असतं का काय माहिती नाही, ते येणाऱ्या भागातच आपल्याला कळेल पुढील भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.